आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. नमस्कार. एक्सक्यूज मी मॅम, आम्ही तुम्हाला ओळखलं नाही. तुम्हाला या मीटिंगचं इन्व्हिटेशन होतं का? आपण कोण? या माझ्या वाईफ आहेत. मिसेस सई देवांश जहागीरदार. आय एम सो सॉरी गाईज. ऍक्च्युली सगळ्यांचं जरा मिसअंडरस्टँडिंग झालंय. या परिणेत माझ्या जुन्या कलीग आणि मिस्टर पटेल, मगाशी मी तुम्हाला तेच सांगणार होतो की माझ्या वाईफ ऑन द वे आहे, पण तुम्ही त्याआधीच बिझी झालात म्हणून आपल्याला बोलता नाही आलं. माझ्या वाईफ मिसेस सई आणि या माझ्या जुन्या कलीग आहेत मिस पर्ण. सॉरी मिसेस जहागीरदार, आमचा थोडा गैरसमज झाला. नाही, इट्स ओके. खरं तर माझीच चूक आहे. मी यांच्यासोबत यायला हवं होतं, पण उशीर नको व्हायला म्हणून आधी निघाले आणि मी आत्ता आले. मिसेस जहागीरदार, तुम्ही प्लीज बसा. एकच मिनिट. हा, सॉरी सर, मला 20 रुपये सुट्टे द्या ना प्लीज. आर यू सिरियस? तुम्ही इथे माझ्याकडनं 20 रुपये सुट्टे घ्यायला आलात? नाही, मी रिक्षाने आली आहे ना, तर रिक्षावाला दादांना 20 रुपये द्यायचे मला. का पण रिक्षाने का आलात तुम्ही? घरी गाड्यात ना आपल्या. पण सॉरी, आय एम सो सॉरी. तुम्हाला तर पैसे वाचवायचे असतात ना, राईट? मला तर पैसे वाचवले येत नाही, मला फक्त खर्च करता येत नाही, राईट ना? सई, कधी पैसे वाचवायचे कधी नाही इतकं सिंपल कळत नाही का तुम्हाला? हा, आज घरी वापरायचे काय फरक पडला असता? नाही, पण तुम्ही कोणाचं ऐकता का? तुम्ही तर एक नंबरच्या हट्टी. तुम्हाला कधी कोणाचं ऐकायचंच नसतं. पण आता तुम्ही माझं ऐकत नाहीये. माझं ऐकून तरी घ्या. घरी एकही ड्रायव्हर नाहीये अवेलेबल, म्हणून मला रिक्षाने यावं लागलं. तुम्ही यायला नको होतं का? नाही, अजिबात नाही. तुम्ही आलात, बरं केलं. मग द्या ना, पैसे द्या ना. चेंज. मी पण कोणाला पैसे मागते? ठीक आहे दादा, 1 मिनिट इकडे या. तुमच्याकडे 20 रुपये सुट्टे आहेत? हो. प्लीज द्या ना, मी तुम्हाला परत देते. सई, इट्स ओके, मी करतो त्यांना ऑनलाईन. हा सर, मी 2च मिनिटात रिक्षाला दादांना पैसे देणार. अहो, कोणाला तरी पाठवता येईल ना? नाही, मी जाऊन येते. आलेच. सई, ऐक. आलेच. कोणाला तरी पाठव. सई, ऐक. मिस्टर जहागीरदार, तुमची वाईफ तर खूपच स्वीट आहे. हो ना, आणि हिशोबाची किती पक्की आहे. मिस्टर देवांश, माझ्या एक्सपिरियन्स वरून सांगतो, अशा मुली संसारी खूप चांगल्या करतात. हा, यू आर व्हेरी लकी. दादा सॉरी, तुम्हाला माझ्यामुळे थांबावं लागलं. सॉरी मॅडम, माझ्याकडे पण सुट्टे नव्हते म्हणून तुम्हाला त्रास झाला. काही प्रॉब्लेम नाही, आणि थँक्यू. आय एम सो सॉरी. माझ्यामुळे मीटिंगला खूपच उशीर होतोय. सॉरी. नो प्रॉब्लेम मिसेस जहागीरदार, तुम्ही तुमच्या जागेवर बसू शकता. येस, थँक्यू. एक्सक्यूज मी मिस, आपलं नाव काय? पर्ण नाव आहे माझं. ओके, तर पर्ण ही माझी जागा आहे. देवांश जहागीरदारांची बायको मी आहे, सो इथे बसायचा हक्क फक्त मला. विल यू प्लीज शी? थँक्यू. सो आता वेळ न दवडता
आम्ही आता आपल्या ऍप रिलेटेड काही प्रश्न तुम्हाला विचारू. माझा पहिला प्रश्न असा आहे की असं कोणतं युनिक फीचर आहे जे आपण आपल्या ऍप मध्ये टाकू शकतो आणि जे कपल्ससाठीही उपयोगी ठरेल. मला असं वाटतं जेव्हा एखादी व्यक्ती नवीन लाईफ पार्टनर शोधत असते ना, तेव्हा तिला समोरच्या बद्दल सगळं जाणून घ्यायचं असतं. यासाठी आपण या ऍप मध्ये एक नवीन फीचर इंट्रोड्यूस करू शकतो. त्यावर एका क्लिकवर मुलाची किंवा मुलीची सगळी इन्फॉर्मेशन अवेलेबल होईल. ओके, गुड मिसेस कपाडिया. अजून कुणाला काही सुचतंय का? मी बोलू का? हो, बोला ना मिसेस जागीरदार. सो आता आपण ज्या काही गोष्टींवर बोललो आहोत त्या सगळ्या गोष्टी आजकाल डेटिंग ॲपवर अवेलेबल आहे. सो आपण पहिल्यांदा आपल्या क्लायंटच्या सिक्युरिटीचा आणि प्रायव्हसीचा विचार केला पाहिजे. म्हणजे त्यांची ऑथेंटिक इन्फॉर्मेशन तपासून त्याचं फीचर आपल्या ॲपमध्ये इंटिग्रेट केलं पाहिजे असं मला वाटतं. आणि आजकाल ते खूप गरजेचं आहे. ग्रेट, खरंच खूप छान सजेशन दिलंय तुम्ही मिसेस जागीरदार. सो मला आता असं वाटतंय की आपल्या ऍपचं नाव डिसाइड करायची वेळ आली. सो तुम्ही सगळ्यांनी काही नावं सुचवा. आम्हाला असं वाटतंय की आपण या ऍपचं नाव लवकर ठेवूया. आय थिंक मॅच मेकर. मला वाटतं सोलमेट हे नाव खूप छान वाटेल ऍपसाठी. मला वाटतं की आपल्या या ऍपचं नाव इन्फिनिटी लव्ह असायला हवं. तुम्हाला हेच नाव का योग्य वाटतं? मला असं वाटतं आपल्या जोडीदारावर असणारं प्रेम हे आपण मोजपट्टीने मोजू नाही शकत. त्याला ना कुठल्या वेळेची मर्यादा असते ना कुठलं बंधन असतं. त्यामुळे कुठलेही मोजमाप न करता एखाद्या व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर जेव्हा मनापासून प्रेम करतो आणि तेव्हाच ते खऱ्या अर्थाने एकमेकांना साथ देऊ शकतात.